नमस्कार. बघू शकताय कवाच्या माली तर मला खायला दिलं नाही, चहा सुद्धा दिला नाही, पाणी सुद्धा दिलं नाही. किती वडापाव वडापाव खाऊन खाऊन एवढं ठेवलं तर मी एक सुद्धा लेकराने खाल्ला नाही की व सांगा बरं. किती खाल्लं खाऊन खाऊन तरी नाही म्हणावं. खाल्लं सुद्धा नाही. खोटं बोलती ती पहिल्यापासून खोटं बोलती माझं. राधा त्याला विचार मी आलं होतं मी आमचं काय घोडं मारलंय मला एवढं डोळ्यात घातल्याने करतात सवतीच्या लेकराने. असं काही नाही हो, खाल्ल्यावर का मजा केली मी तसं आमचे चालू राहतं मजा मजा. तर ही राधाताई हिरा यांना कोण ओळखताय का नाही मला नाही माहिती, बहुतेक ओळखतच नसतं कोण. तर ही माझी मैत्रीण आणि ही भाऊजाई आहे वाटतं माहिती नाही. ही माझी मुलगी म्हणजे दीक्षाने ही सेमच आहे त्या, ही तिची मुलगी. तर चला मी चालले. ए बाय 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 बाय. हाय हाऊ आर यू, हाऊ डू डू डू. अरे विराज काय हाऊ डू डू डू. कोण आहे का तिकडे? पप्पा आहेत. हाऊ डू 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 डू. शितले हे शितले बेल ग कवा बसवली ग. शितले बेल कवा बसवली ग, लय मोठी झाली तू. माझ्या आई बापाने चांगलं नाव हो का, घेतलंय. बेल सुद्धा बसवली आणि गाडी सुद्धा घेतली. बिचारीला बोलवत नाही ती काय नाही ती, मी सवतीचं लेकरू आहे म्हणून जाऊ दे ना का बोलवा ना. बेल बसवली ते मला आज कळलं. आणि हा काय हिला कोण ओळखताय का सांगा. आजारी आहे ती, बघायला नाही आली, मैत्रिणीच्या घरी जाऊन बसली. विचारलं नाही माझ्या बहिणीला काय झालंय काय नाही, कशामुळे झालंय काय नाही विचारलं का. विचारलं का? तिथं मला माणूस घाणी म्हणून बाहेर काढलंय. आता तू बी म्हण. हा कोणी त्यांनी किती जरी म्हणलं तरी मी म्हणाल का तिथं काय सुद्धा खायला दिलं नाही. कुठं मग चल ना, बटाट्याची भाजी आहे, चपाती आहे, भात आहे, बिर्याणी कर. तुझ्यासाठी काही पण हजर आहे, पण तिथं नाही. त्यांच्या इथं नाही, ते पाहुणे आता तर राहायला आले ते. जाऊ दे, एवढे पाहुणे राहिले. गेलं की पळून गेले. गेलं. बघा आल्यापासून घाबरला हो, मी घाबरला. आल्यापासून मग अशी त्यांना ते बोलली ते लपून गेले तिकडे गेले. इथं ना आयो, खरं खूप आहे का आतमध्ये? पळून गेला वया. पळून गेले तर चला जाऊ द्या. ही आमच्या शीतलबाईचं घर आहे. लय दिवसात ना आले. कसं आहे माहितीये का, मला करमत नाही. आवाज कमी कर ना बाळा, आवाज कमी कर ना बाळा, आवाज बंद कर ना बाळा. बरं शाळा कधी आहे? तुला मावशी बिवशी आहे का नाही? समोरच आहे त्या, बाहेर आहे त्या. आला असतं तर आला असतं. न्यायला यायचं असतं ना, तू न्यायला पाहिजे होतं ना. मम्मी मला कसा नाचा लागला. मम्मीला मला येत नव्हतं का, पप्पाला मला येत नव्हतं. मग मी आठवली होती. कसं असतं मामाच्या गावाला जायला माणसं लय पोरं आताची. मग कुठं जायचं रे होणार सुट्टीला? मला मामाच्या गावाला जायचंय. अरे पण आजोबा काय म्हणतात, मग कुठं जायचं आमच्या माऊकडे जायचंय. पण ही पोरं आहे ती येत नाही ती वा, यांना करमत नाही आमच्या इकडं खेड्या पाड्याला सिटी सोडून. माऊकडे जायला आतुरते आहेत, माऊस न्यायला येत नाही लेकरांना. तुम्हाला तर माहिती आहे की मला मी असते का एका जागेवर, मला इकडे तिकडे पळावं लागतंय. वर्षातून एकदा यायचं. पहिल्यासारखी येत होती. महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा. महिन्यात आणि शिकले ते गाणे बनवलेले विराटचे माझी ते का म्हणला सोडतो म्हणल्या आणि त्याने स्वतःने सोडलं. द्या म्हणा त्याचे पैसे. आम्ही काय फुकट आहे का? एक टीम काय फुकट आहे का? तुम्ही सांगा बरं. ते म्हणजे इथलाच आहे, त्यांना नावळ काही ठेवत नाही, पण आशा दाखवून ना एखाद्याला चुकीत नाही काढायचं. कारण ते ॲक्टिंग होती, ते आमचा पण अधिकार आहे त्याच्यावरती. आणि त्यांनी काय केलं, ते स्वतःच हेड्यावर टाकलं आणि म्हणलं की मी तुम्हाला पाठवतो, आणि स्वतःच हेड्यावर टाकलं. असं नाही करायला पाहिजे, खोटं नाही बोलायचं ना. चला जाऊ द्या, जे मोठं होईल ते होईल. पण ते जे कसं असतं माहिती का, तो मला समोर आला आणि परत हेड्या बनव म्हणला ना, त्याला मी कणकेट उत्तर देते. कसं आहे, लोकांना हसून सांगण्यापेक्षा का नाही बोलून सांगितलेलं लय मजा.
आणि तुम्हाला तर माहितीच आहे आजचं हेड्याव का बरं कारण होतं की वहिनीचं काहीतरी काम होतं गोल्डनमध्ये, त्यांना हप्ता आहे काहीतरी, त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता, मला नाही माहीत. पण म्हटलं चला यांना सरप्राईज देऊ, कारण मी यांना सकाळीच फोन आला तेव्हा म्हटलं की मी जाणार आहे म्हटलं घरी, हे करमाळ्याला. तर जिथं जाईन तिथं मी काय हेडव जास्त काढत नाही, तुम्हाला पण माहिती आहे, कारण मला आवडत नाही जास्त हेडव काढायला. माझ्या घरातलंच मी दाखवते, जास्त बाहेरचं दाखवत नाही की मी इकडे चालले मी तिकडे चालले. काय होतं माहिती आहे का, माझं डोकं मला काम करायला गेलं या विचार करून. मी होणार लपून बसल्या बाथरूममध्ये, जाऊ द्या बसू द्या. या मेहण्याला बिर्याणी मागलं म्हणून, कधी तर आयुष्यात बिर्याणी तर चढच नाही का कसलं. संध्याकाळी करू बिर्याणी. नको ग बाई, उद्या परवा दिवशी जायचंय कामाला. मी म्हणा जाऊन मास घेऊन येईल. मास बिर्याणी काय खायचं ते खा. म्हटलं की म्हणून तर का राहत नाही का, नाही मी येतच नाही तर कुठं राहतच नाही. कुठं राहिले मी, मग मी येतच नाही ना. या बाय आजच्या दिवस उद्या निवांत जा. नको बाई, कामाला जायचंय. काम 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 आहेच की सारखं काम. काय करायचं शिकले पोटाला, मला 4 पोट आहे ती घरी 4 पोट आहे ती माझ्या चिखलीचं पोट नाही, घरी 4 पोट जगवावं लागते ते बाबा. अरे तुला यायचं का नाही, 5वं पोट होईल, तू पण ये, तुला उपाशी ठेवलं तर बोल. तुला यायचं नाही ना, काय नाही ना, आताच बोलायला लागलाय. बघा की कारटा किती आगाव आहे, आईची साईड घेऊन बोलतोय. तर मुली आपला. तर चला असंच मजा असते त्याच्यात, काही कॉमेडी समजा मजा. कसं आहे, मला काय झालं तर पळत तर येते बाबा, होती काढत होती हेड इंस्टाला आता मला एक चॅनल खोलायचं आहे, पण त्यासाठी मला वेळ आहे, कारण आपण नक्कीच बारामतीला जाणार आहे, तेव्हा तुम्हाला समजेल की काय आपला कार्यक्रम आहे. ठीक आहे, तर ते काय मी आत्ताच तुम्हाला सांगणार नाही, नंतर सांगणार आहे, ते सरप्राईज असणार आहे तुमच्यासाठी. तर चला, हे आवडलं असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि छान अशा कमेंट करा, कारण तुमच्या कमेंट बघूनच जास्त उल्हास येतो अजून पुढं पाऊल टाकायचा. तर चला बाय.